बुद्धाची आम्ही वंदना करतो, पंचशील म्हणतो. पंचशील काय आहे? समजा इथं गैर बुद्धिस्ट आहे तर त्याला वाटते पंचशील हे आमचं नाही आहे, फक्त बौद्धांचंच आहे, असा एक समज झालेला आहे. कारण तसा माझा अनुभव आहे. काय आहे पंचशील? पंचशील नंबर 1, मी कोणालाही मारणार नाही. तर इथं असलेल्या कोणत्या धर्माच्या लोकांना वाटते की मी दुसऱ्याला मारलं पाहिजे? कोणत्या जातीच्या माणसाला वाटते की दुसऱ्याला मारलं पाहिजे? कोणालाच वाटत नाही. तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, जैन असो, बुद्धिस्ट असो, कोणीच असो, या पृथ्वीवर जन्मलेल्या सगळ्या माणसांना वाटते की आपण कोणाची हिंसा केली नाही पाहिजे, मारलं नाही पाहिजे. तेच तर सांगितलेलं आहे बुद्धाने, पाणातिपाता वगैरे म्हणे, है ना. दुसरं सांगितलेलं आहे यार खोटं बोलायचं नाही. तर इथं असलेल्या कोणत्या माणसाला, कोणत्या व्यक्तीला वाटते की माझ्या घरचे लोक खोटे बोलले पाहिजे, खोटे बोलले पाहिजे असं वाटते का? विचार करायचा घरी. तिसरं सांगितलेलं आहे मी परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही. तर कोणत्या अशा माणसाला वाटते, बाईला वाटते, कोणत्या घरच्या व्यक्तीला वाटते की त्यांनी इतरांसोबत असं केलं पाहिजे? नाही वाटत. नंतर शील आहे मी दारू व्यसन कोणतंच करणार नाही. तर इथं बसलेल्या कोणत्या जातीचा असेल, कोणत्या धर्माचा असेल, तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला असं वाटते का की माझा मुलगा मुलगी, माझ्या घरातले कोणीतरी व्यसन केले पाहिजे? कोणालाच वाटत नाही, बिलकुल वाटत नाही. एवढ्या मानवाच्या वैयक्तिक सुधारणेच्या गोष्टी म्हणजे पंचशील. जो मी तथागतासोबत जात होता ना त्याला पहिले शपथ द्यायचा, तू काही करते की नाही मला नाही माहीत, पण 5 गोष्टीची शपथ घ्यायची. नंबर 1, पंचशीलामध्ये दिलेल्या प्रमाणे त्या गोष्टीची शपथ घेत असेल तरच तू माझ्या संघात ये, अदरवाईज येऊ नको, तुझी इच्छा नाही आहे, है ना. तर आम्ही बुद्धिझम स्वीकारणारे लोक जे बी कोणी आहोत त्यांनी याच्यावर घरी जाऊन विचार करायचा आहे बसून सगळ्यांनी की आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. बुद्धिझम काय केलं पाहिजे याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे हे ज्याला समजेल त्याला बुद्धिझम समजेल, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग जेव्हा वैयक्तिक सुधारणा होते पंचशीलाचं पालन केल्यानंतर, तेव्हा मग दशपारमिता येते, दुसऱ्याशी व्यवहार करताना कसा व्यवहार केला पाहिजे. आणि मग जेव्हा एक दुसऱ्याचा संबंध येतो ना तेव्हा असा समाज तयार होतो, संघ तयार होतात आणि एक दुसऱ्या गुण्यागोविंदाने मदत करत राहतात. हे आहे बुद्धाचं तत्व.